नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। इथे आपल्याला घ्यायची पूर्ण उंची 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घ्यायची 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि इथे द्यायचा आपल्याला छान असा पानाचा आकार। बघा ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे। नंतरून मोंढ्याचा आकार जो दिला तो घ्यायचा आहे कट करून। त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, त्याला डबल घडी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे। कॅनव्हासला आपण जो आकार दिला त्या रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे। नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि त्याच्यावरती कॅनव्हास घ्यायचं ते कट केलेलं, सेंटरला सेंटर लावून पिन लावून घ्यायची। बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी ही पिन आपल्याला इथे लावायची। नंतरून आपल्याला जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। शिलाई मारून झाली की हा मधला भाग कट करायचा। छोटे छोटे कट हे आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे मारून घ्यायचे। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। बघा ह्याप्रमाणे आपण हे पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहे। उरलेला कपडा जो दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं इथे आपल्याला, म्हणजे कुठेही आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही। लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारायचे, त्यासाठी पॉईंट टाकायचे, वर खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं, ती पट्टी अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालाय। त्याच्यानंतर 2.5 बाय 2.5 असे चौकोनी तुकडे आपण घेतले, एकदा त्रिकोण बनवून पुन्हा त्याचा त्रिकोण असा बनवायचा, शिलाई मारून घ्यायची आणि शिलाईच्या बाहेरचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग त्या डिझाईनला येते। अशी डिझाईन आपण बनवून घ्यायची। आता डिझाईन लावताना आपल्याला ही सेंटरपासून अशी गळ्याच्या आतल्या बाजूने लावायची आणि सेंटरपासून लावायला सुरू करायचं, म्हणजे पूर्ण गळ्यावरती ती छान बसते। कारण हा पानाचा गळा आहे म्हणून आपण इथून सेंटरपासून लावायला सुरू केलं, नाहीतर गोल गळा किंवा चौकोनी कोणताही गळा असला तर आपण कडेपासून लावलं डिझाईन तरी चालते। बघा ह्याप्रमाणे आपल्याला साधारण अर्धा इंच त्याचे टोकं फक्त बाहेर दिसली पाहिजे, ह्या हिशोबाने ही डिझाईन ठेवायची आणि नंतरून आपल्याला शिलाई मारून ती डिझाईन पॅक करून घ्यायची। अगदी छान असा कटवर्क सारखा आकार आपल्या गळ्याला येतो आणि गळा खूपच सुंदर दिसतो मैत्रिणींनो हा, तर तुम्ही नक्की ट्राय करा। अगदी तुमच्याकडे एकाच कलरचा कपडा असेल तरी तुम्ही डिझाईन बनवली ना तरी खूपच सुंदर दिसते ही डिझाईन आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा
त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आता लेस आपल्याला लावून घ्यायची इथं पूर्ण गळ्यावरती. तुम्ही इथे कोणतीही लेस लावू शकता. मी इथे गोल्डन लेस लावणार आहे. तुम्ही तुम्हाला जे कलरची लेस इथे वापरायची ती तुम्ही वापरू शकता. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून काय करायचं, पहिले एक कडेने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि आता आपल्याला दुसऱ्या कडेने लेसला छान अशी शिलाई मारून फिनिशिंग द्यायची लेसला अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा अशी दुसऱ्या गळ्याला त्या लेसच्या शेजारीच आपल्याला पुन्हा लेस लावायची आहे. साधारण 1 इंच अंतर सोडायचं आणि इथे आपल्याला ही लेस अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशी डायरेक्ट लावता येत नसली तर खडून एक रेष मारायची आणि त्या रेषेवरती लेस लावून घ्यायची, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. बघा ह्याप्रमाणे लेस लावली. त्याचप्रमाणे आपल्याला इकडनं सुद्धा ही लेस लावून पूर्ण करायची आहे. बघा अगदी व्यवस्थित अशी ही लेस लावली की ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते. लेसला डबल शिलाई मारायची. त्याच्यानंतर अगदी छोटीशी आपल्याला नॉड इथे घ्यायची आहे. साधारण 1/2 मीटर अशी लेस आपल्याला इथे नॉड घ्यायची आहे. ह्याप्रमाणे तिला ठेवायचं. खाली जितकी आपल्याला सोडायची तितकी सोडायची, बाकीची वरती अशी फोल्ड करायची, म्हणजे त्याचं एक फूल तयार होतं. आणि इथे आपण मशीनच्या सहाय्याने पॅक करून घेऊया, नाहीतर मग तुम्हाला सुई दोरीने पॅक करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. आता हे जे नॉड आपण खाली सोडले ना, त्याच्यासाठी आपल्याला सुंदर असे लटकन इथे अगदी छोटे छोटे लटकन इथे बनवायचे. त्याच्यासाठी 2x2चा कपडा घ्यायचा आणि ह्याप्रमाणे इथे छोटेसे लटकन आपल्याला बनवायचे. बघा अगदी छान असे छोटे लटकन आपले दोघंही तयार झाले. त्याच्यानंतर आपल्याला वरती गळ्याला सुद्धा नॉड लावायची आहे. त्यासाठी आपण नॉड घ्यायची आहे आणि 3x3 किंवा 3.5x3 अशी चौकोनी तुकडी घेऊन जी डिझाईन आपली उरली ना, त्याचाच एक त्रिकोण आपण इथे मध्ये ठेवला. वरतून कपडा त्याच्यावरती असा फोल्ड केला. पुन्हा ओपन करून हा पूर्ण त्रिकोण आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. त्याच्यावरती जी गळ्याला लेस लावली तीच इथे आपण इथे तशी लावून घ्यायची आहे, म्हणजे त्या लटकनला सुद्धा सुंदर असा लुक येईल. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही नॉट ठेवून शिलाई मारायची आणि छान असं लटकन तयार करायचं. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा इथे आपण हे नॉट जॉईंट करून घेतले, साधारण वरतून 2.5 इंच मोजून. आता ते आपण बांधून बघूया डिझाईनचा फायनल लुक कसा दिसतो ते. इथे जे आपण खाली फूल बनवलं ना, त्याच्यावरती सुद्धा एक छान असं बटन आपल्याला इथे ठेवायचं आहे शोचं. बघा ह्याप्रमाणे. आता आपण जवळून बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपण एकदम जवळून ही डिझाईन बघतोय. अगदी सुंदर, सोपी, छान, कोणत्याही साडीवर छान दिसेल अशी डिझाईन आहे. मैत्रिणी, कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.